नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत सहाय्यक पदासाठी या ठिकाणी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गट ब चा तुम्हाला या ठिकाणी पे स्केल जो असतो 35,400 ते 11,400 या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे। कायमस्वरूपी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST हँडिकॅप वुमन तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही। विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल। बघा मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे। जाहिरात जी आहे ती या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। NIELIT अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सायंटिफिक सोसायटी ऑफ मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT सेक्शनच्या अंडर येतं। त्यामुळे नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर तुम्हाला हे सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। एक एक्झाम असणार आहे, ज्यामार्फत तुमचं मित्रांनो सिलेक्शन होईल आणि ती एक्झाम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा देता येणार आहे। सो एक डिपार्टमेंट चांगला आहे, सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील। बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर बघू शकता। एलिजिबिलिटी क्रायटेरिया, स्केल ऑफ पे, स्ट्रीम वाईज डिटेल्स ऑफ पोस्ट त्यांनी सांगितलं आहे, ज्यानुसार तुम्ही बघू शकता सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी जे नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल पद आहे त्या पदासाठी ही भरती होत आहे, ज्यामध्ये स्केल ऑफ पे तुम्हाला लेवल 6 चा 35,400 ते 12,400 पाहायला मिळत आहे। यामध्ये जर बघितलं टोटल 78 जागा आहेत मित्रांनो, ज्यामध्ये ओपनच्या 13, EWS च्या 20, SC च्या 16, ST च्या 3 तर OBC साठी 26 जागा रिझर्व्ह आहेत। एसेन्शियल एज्युकेशन प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता BE BTech MSc इन एनी वन ऑफ द कॉम्बिनेशन, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन असेल, टेलिकम्युनिकेशन असेल, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर अँड नेटवर्किंग, सॉफ्टवेअर सिस्टीम, IT किंवा इलेक्ट्रिकल किंवा इन्फॉर्मॅटिक्स मधलं तुमचं BE BTech MSc झालेलं असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल। एज लिमिट ओपनसाठी 30 इयर्स राहणार आहे। रिटर्न टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टाईप यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल। एक एक्झाम असणार आहे, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे। आता क्वालिफिकेशन असणारे भरपूर कॅन्डिडेट असतील मित्रांनो, जे महाराष्ट्रामधून या एक्झामसाठी प्रयत्न करू शकतात। नंबर ऑफ वॅकन्सीज त्या ठिकाणी चांगला आहे, पद चांगला आहे। एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होईल आणि एक्झाम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा देता येणार आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट कशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे। ऑलरेडी आपण ओपनसाठी एज बघितलं, जे 30 इयर्स होतं, ज्यामध्ये तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन SC ST कॅन्डिडेटला मिळत आहे, 3 वर्षाचं रिलॅक्सेशन OBC कॅन्डिडेटला मिळत आहे आणि 10 वर्षाचं जर हँडिकॅपमध्ये असाल 15 वर्ष SC ST हँडिकॅपला आणि 13 वर्ष OBC हँडिकॅपला एज रिलॅक्सेशन मिळत आहे। या व्यतिरिक्त 5 इयर्स ऑफ रेग्युलर अपॉइंटमेंट सिव्हिलियन एम्प्लॉय असाल तरी तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो एज रिलॅक्सेशन मिळत आहे। त्या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता। 18/3/2025 ला जर तुम्ही या ठिकाणी एलिजिबिलिटीमध्ये बसत असाल तर अर्ज करू शकाल। यासाठी रिटर्न टेस्ट एक्झाम असणार मित्रांनो, ज्यामध्ये स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुम्ही बघू शकता। रिटर्न एक्झामिनेशन विल बी ऑब्जेक्टिव्ह टाइप अँड OMR बेस्ड कन्सिस्ट ऑफ क्वेश्चन्स फ्रॉम टेक्निकल अँड जेनरिक एरिया। द ड्युरेशन ऑफ द टेस्ट विल बी 3 आवर्स, 3 तासाची तुमची एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये टोटल 120 क्वेश्चन्स असतील। 65 क्वेश्चन टेक्निकल एरियामधले तर 35 क्वेश्चन हे जेनरिक एरियामध्ये राहणार आहेत। प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क राहणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, ज्यामध्ये 0.25 मार्क हे डिडक्ट केले जातील। कट ऑफ बघू शकता तुम्हाला कशा प्रकारचा असणार आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। यामध्ये जे टेक्निकल एरिया आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला लॉजिकल एनालिटिकल रिझनिंग कॅपॅबिलिटीज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा क्वालिटेटिव्ह ॲबिलिटीज आणि जनरल अवेअरनेस आणि ॲप्टिट्यूड याबाबतचे क्वेश्चन सुद्धा विचारले जातील। स्ट्रीम वाईज सिलेबस फॉर जो सायंटिफिक असिस्टन्स आहे तो तुम्हाला recruit.delhi.nilc.in या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल। आता यासाठी प्लेस ऑफ पोस्टिंग बघा, एनिवेअर इन इंडिया तुमचं प्लेस ऑफ पोस्टिंग राहणार आहे। भारतामध्ये कुठेही नोकरी ठिकाण तुमचं मिळू शकतं, मात्र अगेन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे तुम्हाला बेनिफिट्स चांगल्या प्रकारचे मिळणार आहेत। चॉईस ऑफ एक्झाम सेंटर्स तुम्ही बघू शकता। महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबई या ठिकाणी एक्झाम देता येईल। प्रत्येक जवळपास स्टेटमध्ये त्यांनी एक एक्झाम सेंटर दिलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी तुम्हाला एक्झाम देता येणार आहे। एक एक्झाम असल्यामुळे तुम्ही या गोष्टी ऍडजस्ट करू शकता। आता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्ही बघू शकता, ऍप्लिकेशनसाठी तुम्हाला या ठिकाणी 18 तारखेपासून 18 मार्च पर्यंत तुम्हाला फायनल डेट राहणार आहे अर्ज करण्यासाठी। 17/2/2025 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे। यासाठी जर ऍप्लिकेशन फी बघितला तर SC ST हँडिकॅप आणि वुमन कॅन्डिडेटला कोणतीही फी घेतलेली नाही। जनरल आणि अदर कॅन्डिडेट्सला 800 रुपये फॉर्म फी भरायची आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता। या ठिकाणी अप्लाय करण्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे, ते तुम्हाला पाहता येईल। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही मित्रांनो अधिक माहिती घेऊ शकता। नक्कीच एक चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील। याची लिंक डिस्क्रिप्शनची किंवा अप्लाय करण्याची जी आहे recruit-delhi.nilc.gov.in ही मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन,
तेथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।